नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये एका महत्त्वाच्या फुलझाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जे फुलझाड तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे, याला आपण चांदणी या नावाने ओळखतो किंवा काही लोक याला रातराणी देखील म्हणतात. हे जे फुलझाड आहे आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपण या मराठी माहिती यूट्यूब चॅनलवरती रोज नवनवीन आयुर्वेदिक वनस्पती व आयुर्वेदिक फुलझाडांचे महत्त्व आणि माहिती जाणून घेत असतो. त्याच अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चांदणी या फुलझाडाबद्दल संपूर्ण आयुर्वेदिक माहिती. म्हणजे चांदणी हे फुलझाड आयुर्वेदिकदृष्ट्या किती महत्त्वाचे आहे, कोणकोणत्या रोगावरती याचा आपण उपयोग करू शकतो आणि कशा प्रकारे करू शकतो. वृद्ध व्यक्ती असो, लहान मूलबाळे असो किंवा जवान व्यक्ती असो, जवान मुलं मुली असो, सर्वांकरिता याचा उपयोग कशा प्रकारे करायचा ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, बरेच लोक या फुलझाडाला फक्त एक पाला म्हणून किंवा बेकामी फूल म्हणून, बेकामी झाड म्हणून व्यर्थ समजतात. तर असे मुळीच नाही. आयुर्वेदशास्त्रात या चांदणी किंवा रातराणी या फुलझाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाग्भट ऋषींनी देखील त्यांच्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये याचे महत्त्व सांगितले आहे आणि या फुलझाडाला एक महत्त्वाचे स्थान देखील प्राप्त आहे आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये. त्यामुळे हे फुलझाड जरी जास्त सुगंध देत नसलं तरी आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे ठरते. चला तर व्यवस्थित आणि अत्यंत सविस्तरपणे पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि आमच्या पेजवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. चांदणी या फुलाचा पहिला फायदा म्हणजे जर तुम्हाला डोकेदुखी होत असेल, मायग्रेन असेल, भरपूर दिवसापासून तुमचं डोकं हे दुखत असेल, अर्धशिशी डोकं दुखणं असो किंवा आपल्या कपाळावरती जे डोक्याचं दुखणं असतं ते दुखणं असो, ह्या दुखण्यासाठी चांदणी हे फुलझाड अतिशय फायदेकारक आहे. तर याचा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे, तर आपण चांदणीचं जे फूल किंवा पान तोडतो आणि तोडल्यानंतर जे पांढरं दूध त्याच्यातून निघतं ते याच्यासाठी महत्त्वाचं आहे. तर ते पांढरं दूध तुम्हाला थोड्याशा तेलामध्ये मिक्स करून तुमच्या कपाळावरती किंवा तुमच्या डोक्यावरती हळुवारपणे लावून मालिश करायची आहे 2 मिनिट आणि तसंच सोडून द्यायचं आहे. अर्धा 1 तासाने तुम्ही बघाल की तुमच्या डोक्याच्या दुखण्यामध्ये खूप फरक तुम्हाला जाणवेल आणि काही लोकांचं तर डोकं पूर्णपणे बंदच होतं. प्रत्येकावरती याचा वेगवेगळा परिणाम होतो, परंतु डोके दुखण्यासाठी चांदणीचं फूल, रातराणीचं फूल आणि त्याचा दूध खूप महत्त्वाचा ठरतो. तर प्रयोग कसा करायचा आहे सांगितलेला आहे आम्ही तुम्हाला. तेलामध्ये मिक्स करून कपाळावरती आणि डोक्यावरती लावायचं आहे. तर मित्रांनो, ह्याचा पुढचा उपयोग म्हणजे डोळ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. जर कोणाला डोळ्यांची काही बिमारी असेल, डोळे लाल पडत असतील, डोळ्यांची जी नजर आहे अंधुक झाली असेल किंवा रात्री दिसायला काही त्रास होत असेल, डोळ्यांमध्ये आग होत असेल, झोपण्याच्या वेळी किंवा कधीही डोळ्यामधून पाणी येत असेल, तर अशा गोष्टींसाठी जे चांदणीचं फूल आहे, चांदणीचं झाड आहे, खूप महत्त्वाचं ठरतं. तर हे बघा, डोळे दुखण्यासाठी म्हणजे डोळ्यावरच्या आजारासाठी याचे फूल, याचे पानं किंवा याची जी मुळी असते, सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुमचे डोळे हे लाल झाले असतील, डोळे दुखत असतील, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, याच्या ज्या फुलाच्या पाकळ्या येतात, त्या पाकळ्या तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्या पाकळ्यांना व्यवस्थितपणे वाटून घ्यायचं आहे. त्याची पेस्ट बनवायची आहे आणि ती जी पाकळ्यांची पेस्ट बनेल, ती पेस्ट तुम्हाला तुमच्या डोळ्याच्या अवतीभोवती लावायची आहे. जिथं तुमचे डोळे दुखत असतील, कोणाचे डोळे भुवळ्यांजवळ दुखतात वरती किंवा कोणाचे डोळे खालच्या भागाला दुखतात, तर त्या ठिकाणी व्यवस्थितपणे फुलांच्या पाकळ्यांचा जो रस आहे, अर्क आहे, पेस्ट आहे, ती लावायची आहे. अर्धा तास राहू द्या. त्याच्यानंतर कोमट पाण्याने धुवून काढा.
त्याच्यानंतर याची जी बुळी येते तिचाही आपण वापर करू शकतो. डोळे दुखण्यासाठी याची बुळी घ्यायची आहे आणि बुळीला व्यवस्थितपणे वाटून घ्यायची, त्याची पावडर बनवायची आहे आणि ती पावडर आणि लिंबूचा रस दोघं गोष्टी मिक्स करून तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या अवतीभोवती लावा. याच्याने तुमचे डोळे दुखणे बंद होईल. तिसरा उपाय म्हणजे याचे पानं जे असतात, याच्या पानं तोडल्यानंतर जो दूध निघतो, तो दूध देखील तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला लावू शकता. त्याच्याने देखील डोळ्यांचे दुखणे हे तात्काळ थांबते. तर अशा प्रकारे डोळ्यांसाठी याचा वापर तुम्ही करू शकता. पुढचा जो फायदा आहे तो म्हणजे दाताच्या दुखण्यामध्ये हे खूप फायदेशीर आहे. जर तुमचे दात दुखत असतील, तुमच्या दाढा किडायला लागले असतील, तुमचे दात पिवळे होत असतील आणि त्यामुळे तुमच्या दातामध्ये सळसळ होत असेल, कीड लागत असेल, तर त्याच्यासाठी चांदीच्या झाडाचा हा उपयोग कशाप्रकारे करायचा आहे, तर मित्रांनो याच्यासाठी चांदीची तुम्ही काडी घेऊ शकता, चांदी या झाडाची, फुलझाडाची, किंवा तुम्ही याची जी मुळी आहे ती मुळी काढून व्यवस्थित धुवून तिला चावू शकता. व्यवस्थित हळूहळू तुम्ही दाताने चावून काढा. याच्यामुळे तुमचे जे दातदुखी आहे ती बंद होईल. किंवा चांदीचं जे झाड आहे त्याची जी मुळी आहे तिचं चूर्ण देखील बाजारात मिळतं. त्या चूर्णाने देखील तुम्ही मंजन करू शकता, दात घासू शकता. त्याच्याने देखील दातदुखी ही बंद होते. आणि मी तर सांगेल की तुम्ही तुमचा घरचाच उपयोग करा, घरीच प्रयोग करा. ह्या ज्या चांदीची जी मुळी आहे चांदी झाडाची ती काढून आणा. त्याच्याने व्यवस्थित दात साफ करा, दातामध्ये ती चावा. जसं आपण सकाळी ब्रश करतो त्याप्रमाणे करा, म्हणजे तुमची दातदुखी हळूहळू बंद होईल. असं दिवसातून 1 वेळा करू शकता. हप्ताभर करा, महिनाभर करा. तुमचे दातामध्ये जी कीड आहे पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. दात तुमचे पांढरे होतील, स्वच्छ होतील. पुढचा फायदा म्हणजे पोटदुखीमध्ये खूप फायदेशीर आहे. काही लोकांच्या पोटामध्ये जंत पडतात, पोट दुखू लागते आणि त्यांना स्थूल व्यवस्थित पास होत नाही. तर अशा लोकांसाठी देखील चांदी ह्या झाडाचा वापर आपण करू शकतो. तर याच्यासाठी काय करायचं आहे, पोटामध्ये जर जंत पडले असतील तर त्याच्यासाठी चांदीच्या झाडाची जी मुळी असते त्याची मुळीची जी पावडर बनवायची आहे आणि ती पावडरची व्यवस्थित दुधामध्ये टाकून पेस्ट बनवायची आहे, दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये. आणि 1 किंवा 2 ग्रॅम ती पेस्ट घ्यायची आहे संध्याकाळी झोपायच्या वेळेस. तर असं केल्याने तुमची पोटदुखी देखील बंद होईल. पोटामध्ये जे जंत पडलेले असतील ते देखील हळूहळू कमी होतील आणि तुम्ही निरोगी व्हाल. पुढचा फायदा म्हणजे जर तुम्हाला गुडघेदुखी, कंबरदुखी असेल, तुमच्या स्नायूंमध्ये पेन होत असेल, स्नायू दुखत असतील, तर याच्यासाठी देखील तुम्ही चांदी या झाडाचा वापर करू शकता. कशाप्रकारे करायचा आहे, तर समजा तुमचे गुडघे दुखत असतील तर चांदी या झाडाची कवळी आणि हिरवी पानं घ्यायची आहेत आणि त्या पानांची पेस्ट बनवायची आहे. ती पेस्ट तुम्हाला तुमच्या गुडघ्यांवरती लावायची आहे जर गुडघे दुखत असतील, किंवा जर कंबर दुखत असेल तर याची पेस्ट बनवायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून तुम्ही तुमच्या कमरेवरती हळूहळू चोळायचं आहे. 1 तासाने धुवून काढा. याच्याने तुमची कंबरदुखी देखील बंद होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे चांदी म्हणजे रातराणीचं झाड खूप लाभदायक आहे, खूप फायदेकारक आहे. माहिती आवडल्यास गरजूंना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि माहिती आवडली तर लाईक करा. धन्यवाद.